ॲनी पिकनिकला बुधवारी जाणार हे पक्के ठरले. सोमवारी संध्याकाळी मारीला तिच्या खोलीतून अस्वस्थपणे बाहेर आली आणि ॲनीला हाका मारू लागली. ॲनी मटारच्या शेंगा सोलता सोलता डायनाने शिकवलेली गाणी गात होती. ॲनी, तू माझा नीलम ब्रोच कुठे पाहिलास का? काल संध्याकाळी आपण चर्चमधून घरी आलो तेव्हा मी दागिन्यांच्या थैलीमध्ये ठेवल्याचे आठवते, पण आता कुठेच सापडत नाही. आज दुपारी तू बाहेर गेली होतीस तेव्हा मला दारातून दागिन्यांच्या पेटीवर ब्रोच दिसला, म्हणून मी तो पाहायला आत गेले. तू त्याला हात का लावलास? मारीला कठोरपणे म्हणाली. होय, ॲनीने कबूल केले. मी तो उचलला आणि ते कसा दिसेल हे पाहण्यासाठी मी माझ्या छातीवर लावून बघितला. तुला माझ्या खोलीत असा कारभार करण्याची काही गरज नव्हती. मुळात दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावणे अत्यंत चुकीचे आहे. मला सांग, तू ब्रोच कुठे ठेवला आहेस? अरे, मी तो परत जिथे होता तिथेच ठेवला. 1 मिनिटभर पण मी हातात धरला नव्हता. मी तुम्ही नसताना खोलीत जायला नको होते, पण माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही. ब्रोचला हात लावून घालून बघणे चुकीचे होते, पण ते मला आत्ता समजत आहे. पुन्हा मी अशी चूक नाही करणार. मी एक चूक परत करत नाही. तू तो परत जागच्या जागी ठेवला नाहीयेस. नक्कीच तिथून बाहेर काढला असणार. त्याचं नेमकं काय केलंस ॲनी? मी ते परत ठेवले आहे, ॲनीने झटकन उत्तर दिले. मारीला विचारात पडली. मी दागिन्यांच्या पेटीवर ठेवला होता की चायना ट्रेमध्ये? परत एकदा शोधायला हवे. ठीक आहे, मी परत एकदा शोधून पाहते. जर तिथे नसेल तर मग तू परत घेतल्या जागी ठेवलेला नसणार. मारीला परत खोलीत गेली आणि सगळीकडे शोधून परत किचनमध्ये आली. ॲनी, ब्रोच हरवलाय. तू स्वतः सांगितल्याप्रमाणे त्याला शेवटची हाताळणारी तूच होतीस. आत्ता मला खरं सांग, तू त्याचं नेमकं काय केलंस? तू तेथून उचललास आणि हरवलास काय? नाही, मी नाही केलं. मारीलाच्या चिडलेल्या नजरेला नजर देत ॲनी गंभीरपणे म्हणाली. मारीला, मी तुमच्या खोलीतून ब्रोच कधीच बाहेर नेला नाही आणि हे सत्य आहे. जरी मला त्यासाठी फाशी दिली जाईल तरीही मला फाशी म्हणजे नेमकं काय ते माहीत नाही. पण मग काय होईल ते हो. ॲनीच्या मग काय होईल ते हो असे म्हणण्याचा हेतू फक्त ती जे काही सांगत आहे ते खरे असून त्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची तयारी दाखवणे हा होता. परंतु दुर्दैवाने मारीलाची अशी समजूत झाली की ती तिच्यावरील आरोपाला आव्हान देत आहे. ॲनी, माझी आता खात्री पटली की तू माझ्याशी खोटे बोलत आहेस, मारीला कठोरपणे म्हणाली. मी तुला चांगलीच ओळखते. आता फक्त खरे काय आहे ते सांग. त्या व्यतिरिक्त एक शब्दही बोलू नकोस. आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीत जा आणि खरे काय आहे त्याचं कबूल करेपर्यंत तिथून बाहेर पडू नकोस. मी वाटाणे सोलायला घेऊन जाईन, ॲनी नम्रपणे म्हणाली. नको, मी स्वतः ते करेन. आत्ताच्या घडीला मी तुला सांगते तसंच कर. ॲनी गेल्यावर मारीला अस्वस्थपणे तिच्या मौल्यवान ब्रोचची काळजी करत बसली. जर ॲनीने खरोखरच ब्रोच हरवला असेल तर पुढे काय? आणि अगदी निष्पाप असल्यासारखे नाकारत आहे, पण तिच्याशिवाय इतर कोणी घेण्याची शक्यताच नाही. काय होणार आहे कुणास ठाऊक. वाटाणे सोलताना मारीला स्वतःशी
उलट सुलट विचार करत राहिली. तिने चोरले आहे असे वाटत नाही, पण घेतले असावे, म्हणून नक्की हरवला असे समजणे पण ठीक नाही. बहुतेक तिच्याकडून गहाळ झाले असणार, पण कबूल करायला शिक्षा होईल या भीतीने घाबरत असावे. पण ती खोटारडी आहे असे समजणे तिच्या संतापाच्या उद्रेकापेक्षा अधिक वाईट आहे. ज्या मुलीवर विश्वास ठेवता येत नाही त्याला घरी आसरा देणे ही भयंकर जबाबदारीची गोष्ट आहे. धूर्तपणा आणि खोटे बोलणे या दोन्ही गोष्टींमुळे तिने हे दाखवून दिले आहे की तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे अवघड गोष्ट आहे. याचे दुःख ब्रोच हरवल्यापेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा तिने खरे काय आहे ते सांगितले असते तर फारशी हरकत नव्हती. मारिलाने परत एकदा आपल्या खोलीचा कानाकोपरा धुंडाळून पाहिला, पण काही उपयोग झाला नाही. तसेच ॲनीने पण आपला नकार कायम राखल्याने मारिलाच्या काळजीत भर पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी मारिलाने घडला प्रकार मॅथ्यूच्या कानावर घातला. मॅथ्यू पार गोंधळून गेले. त्यांचा ॲनीवर विश्वास कायम होता, पण परिस्थिती तिच्या विरुद्ध होती हे त्याला मान्य करावे लागले. तू टेबलाच्या मागे नीट पाहिलेस का? त्याने विचारले. मी टेबल बाजूला करून मागे पाहिले, सर्व ड्रॉवर्स तपासले, खोलीचा कानाकोपरा झाडून काढला. सत्य आहे, ॲनीने ब्रोच घेतला आणि तो ती कबूल करायला तयार नाही, मारिला खिन्नपणे म्हणाली. तर मग तू पुढे काय करायचे ठरवले आहेस? हताशपणे मॅथ्यूने विचारले. खरे तर या प्रकरणामध्ये मारिला काय तो निर्णय घेईल या भावनेने स्वतःची सुटका झाल्यासारखे वाटले. मागच्या वेळेसारखे ॲनीला सावरून घ्यावे हा विचार मात्र त्यांनी सोडून दिला. ती कबूल करेपर्यंत ती तिच्या खोलीतच राहील. पूर्वीच्या प्रकरणात या पद्धतीचे यश लक्षात ठेवून मारिला गंभीरपणे म्हणाली. मग आपण पाहू. तिने नेमके त्याचे काय केले हे तिने सांगितल्यास कदाचित ब्रोच मिळेल. पण काही झाले तरी आपल्याला तिला कठोर शिक्षाही दिलीच पाहिजे. शिक्षेचे काय ते तुझं तू बघून घे. मी तिच्या कुठल्याच बाबतीत लक्ष घालू नये असे तूच मला सांगितले आहेस. मारिलाला एकटे पडल्यासारखे वाटले. मिसेस लिंडचा सल्ला घेणे योग्य वाटले नाही. परत एकदा ती ॲनीच्या खोलीकडे गेली आणि ॲनीचा नकार ऐकून अधिक दुःखी अंतकरणाने परतली. ॲनी आपल्या नकारावर ठाम होती. रडून रडून पार थकून गेली होती. मारिलाला दया आली, पण तिने मन कठोर केले. मात्र रात्री झोपताना पराभूत झाल्याची भावना मनाला कुडतडत राहिली. मंगळवारी मारिलाने ब्रोच हरवल्यासंदर्भात कबूल करेपर्यंत खोलीच्या बाहेर पडायला मिळणार नाही हे ॲनीला निक्षून सांगितले. दुसऱ्या दिवशी दुपारी पिकनिक असल्याने ॲनीने अगदी गयावया करत विनवणी केली की निदान पिकनिकपुरती तरी सूट मिळावी. त्यानंतर परत ती शिक्षा सहन करायला तयार आहे. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मारिलाने खोलीचे दार लावून घेतले. बुधवारची सकाळ प्रसन्न होती. मारिला ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन गेल्यावर ॲनी बोलली. मारिला, मी कबूल करण्यास तयार आहे. मारिलाने पटकन ट्रे खाली ठेवला. पुन्हा एकदा तिला आपली योजना सफल झाल्याचे जाणवले, पण त्याचा आनंद मात्र जाणवला नाही. अतिशय जड मनाने तिने ॲनीकडे स्पष्टीकरण मागितले. मी ब्रोच घेतला. मागच्याप्रमाणे कबूल जबाबीची पुनरावृत्ती केली. मी ब्रोच बघायला खोलीत गेले. खरं तर मला तो घ्यायचा नव्हता, पण तो इतका सुंदर दिसत होता. मी तो निरखून पाहिला आणि माझ्या ड्रेसवर पिनअप करून आरशात डोकावून पाहिल्यावर मला आमच्या भातुकलीच्या खेळघराकडे जाऊन लेडी कॉर्डेलिया फिट्झगेराल्ड बनून खोटे खोटे नाटक करायचा मोह आवरता आला नाही.
खऱ्या ब्रोचमुळे मी खरी लेडी कार्डेलिया आहे असे मनोराज्य करणे सोपे झाले. तू घरी परतण्यापूर्वी मी ब्रोच जागेवर ठेवून देणार होते. शायनिंग वॉटर तलावाच्या काठावर मी ब्रोच हातात धरून चमचमत्या पाण्यात त्यांचे प्रतिबिंब पाहताना माझ्या हातून निसटून तलावात पडला. याशिवाय माझ्याकडे दुसरे काहीही सांगण्यासारखे नाही. मला क्षमा करा. मारीला संतापाने थरथरायला लागली. या मुलीने तिचा मौल्यवान ब्रोच न विचारता उचलला, हरवला आणि जरा देखील पश्चातापाची भावना न बाळगता खुशाल त्या गोष्टींचे तपशीलवार वर्णन करत आहे. याने तिच्या संतापात भर पडली. ॲनी, हे भयंकर आहे. इतकी वाईट मुलगी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. हो, मी वाईट वागले आणि त्यासाठी मी मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मला पिकनिकला जाण्यापूर्वी शिक्षेला सामोरे जायचे आहे, ॲनी शांतपणे म्हणाली. पिकनिक? खरंच तू आज पिकनिकला जाणार नाहीस ॲन शर्ली, आणि हीच तुझी शिक्षा असेल. आणि तू जे काही केले आहे त्यासाठी ही शिक्षा देखील पुरेशी नाही. पिकनिकला जाऊ नकोस? ॲनीने मारिलाच्या पाय पकडले आणि रडत रडत म्हणाली, पण तू मला वचन दिलेस. प्लीज मारिला, मला पिकनिकला जायलाच हवं. मला तुम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण मारिला, कृपा करून मला पिकनिकला जाऊ द्या. आईस्क्रीमचा विचार करा. तुम्हाला माहीत असेल, मला कदाचित पुन्हा आईस्क्रीम खाण्याची संधी नाही मिळणार. मारिलाने ॲनीचे हात दगडाच्या काळजाने सोडवले. तुला विनवणी करण्याची काहीही गरज नाही ॲनी. तू पिकनिकला जाणार नाहीस आणि हेच फायनल आहे. ॲनीच्या लक्षात आले की मारिला जे काही बोलत आहे त्यात काही बदल होणे शक्य नाही. ॲनी हाताच्या मुठीत घट्ट आवळून जोराने किंचाळली आणि स्वतःला पलंगावर झोकून दिले आणि उशीमध्ये तोंड खुपसून निराशेने हताशपणे हमसाहमशी रडू लागली. अरे माझ्या कर्मा, मारिला खोलीतून बाहेर पडताना म्हणाली. माझी खात्री आहे ती नक्कीच जगावेगळी मुलगी आहे. तिच्या वयाचे कोणतेही लहान मुलं असं वागणं शक्य नाही. जर ती पूर्णतः वाईट नसेल तरी सुद्धा रेचल बरोबर म्हणत होती. मी स्वतःहून आपली मान जोखडाखाली अडकवून घेतलीये आणि आत्ता माघार घेणे पण अवघड आहे. मारिलाची संपूर्ण सकाळ मनाच्या अतिशय वाईट अवस्थेत गेली. शोधून शोधून काम काढून ते करण्यात तिने मन गुंतवण्याचा प्रयत्न केला. जमीन झाडून पुसून काढली, गोठा अंगण स्वच्छ केले, दुपारचे जेवण बनवून ॲनीला जेवायला हाक मारायला गेली. अश्रूंनी भिजलेले दुःखी चेहरा पाहून मारिलाला मनातून वाईट वाटत होते. मला जेवायला नको आहे. माझे हृदय पूर्णपणे तुटून गेले. कधीतरी तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल, पण मी तुम्हाला माफ करेन. लक्षात ठेवा, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी माफी देईन. पण आत्ता मला जेवायला नका सांगू. विशेषतः जेव्हा स्वादिष्ट भोजन बनवले गेले आहे. मन दुखावले असता स्वादिष्ट पक्वान्नावर ताव मारायचा म्हणजे फारच विसंगत वाटते. संतापाने फणफणत मारिला किचनमध्ये परतली आणि झालेली गोष्ट तिने मॅथ्यूना सांगितली. ॲनीबद्दल वाटणारी सहानुभूती अस्थायी आहे हे जाणवून त्यांना काय बोलायचे हेच सुचेना. तरी गुळगुळीत आवाजात ते म्हणाले, आत्ता खरे तर तिने ब्रोच घ्यायला नको होता किंवा
त्याबद्दल सफाई देणे पण चुकीचे होते. त्यांचे ॲनीप्रमाणे जेवणात मन नव्हते. मनाचा हिय्या करून ते मारिलाला म्हणाले, खरोखरच ती अजाण छोटी मुलगी आहे. तिने सहलीला जायचे अगदी डोक्यात घेतले तेव्हा तिला न जाऊ देणे अवघड आहे, असे तुला वाटत नाही का? मॅथ्यू कथबर्ट, मला तुझे आश्चर्य वाटतेय. मला वाटले मी तिच्याबरोबर काही वागले नाहीये. तिने किती दुष्टपणा केला याची तिला जाणीवही नाही, याचेच मला दुःख होत आहे. तिला थोडाफार तरी पश्चाताप वाटलेला दिसला असता तर मला एवढे वाईट वाटले नसते. पण तुझ्या ते लक्षात आलेले नाही, किंवा तू तसा बहाणा करत आहेस हे मी बरोबर ओळखले आहे. ठीक आहे, पण ती लहान आहे हे पण विचारात घेतले पाहिजे. आणि तुला माहीत आहे तिचे योग्य संगोपन झालेले नाही. मॅथ्यूने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला, पण आत्ता संगोपन व्यवस्थित होत आहे. मारिलाने झटकन उत्तर दिले. मॅथ्यूना पटले नाही. त्याने मुकाट्याने पानात वाढलेले संपवायला सुरुवात केली. जेवण झाले. मागचे आवरावर करून मारिलाने ब्रेड भाजायला ठेवला. कोंबड्यांना खाणे देऊन मारिला थोडी निवांत झाली. अचानकपणे तिला आणखी एक काम आठवले. सोमवारी दुपारी मीटिंगमधून परतल्यावर तिच्या किमती काळ्या लेसच्या शालीला एक लहान छिद्र पडलेले दिसले. ते टाके घालून शिवणे गरजेचे होते. त्याकडे लक्ष देण्यास सवडच मिळाली नव्हती. आत्ता ते काम करावे म्हणून मारिलाने पेटीमधून शाल काढली आणि खिडकीजवळ उजेडाला शिवणकामाचे सामान घेऊन ती बसली. तो काय आश्चर्य, उजेडात शालीमध्ये काहीतरी चमकले. मारिलाने श्वास रोखून धरला आणि पाहते तर काय, जांभळ्या रंगाची उधळण करत तिचा प्राणप्रिय ब्रोच शालीच्या तलम धाग्यांमध्ये अडकून बसला होता. मारिला आश्चर्यचकित झाली होती. तिने हळूच धाग्यात अडकलेला ब्रोच हळूच सोडवून घेतला. याचा अर्थ काय? मारिला विचारात पडली. माझा ब्रोच तर घरात सुरक्षित आहे. मग बॅरीच्या तलावात हातून निसटून पडल्याच्या ॲनीच्या कबुली जबाबाचा नेमका अर्थ काय आहे? ग्रीन गेबल्समध्ये जादू तर झाली नाही ना? बरोबर, मी मीटिंगहून आल्यावर शाल टेबलावर मिनिटभर ठेवली होती. कदाचित तिथे ॲनीने पाहून ठेवलेला ब्रोच तिच्या तलम धाग्यांमध्ये अडकला असणार. पेटी ठेवताना माझ्या लक्षात आले नाही आणि मग सर्व गोंधळ सुरू झाला. मारिला लगबगीने ॲनीच्या खोलीकडे निघाली. ॲनी रडून रडून थकून खिडकीतून बाहेर पाहत उदासपणे बसली होती. ॲनी शर्ली, मारिला गंभीरपणे म्हणाली, मला नुकताच माझा ब्रोच माझ्या काळ्या लेसच्या शालीत अडकलेला आढळलाय. आता मला हे जाणून घ्यायचे आहे की आज सकाळी तू मला सांगितलेल्या त्या वायफळ बडबडीचा अर्थ काय? कारण तुम्ही मला सांगितले होते की कबूल करेपर्यंत या खोलीच्या बाहेर पडायचे नाही. थकलेल्या आवाजात ॲनीने उत्तर दिले. आणि मला तर पिकनिकला जायचे होते, म्हणून मी रात्री जागून एक चांगला कबुलीनामा तयार केला. त्याला मला शक्य तितके मनोरंजक बनवले आणि मी ते विसरू नये म्हणून मी ते घोकून ठेवले. पण तुम्ही मला पिकनिकला जाऊ देणार नाही असे सांगितल्याने माझे सर्व कष्ट वाया गेले. ॲनीचे बोलणे ऐकून मारिलाला हसावे की रडावे असा प्रश्न पडला. ॲनी, तू मला हरवलेस बाई. माझी चूक झाली. मला तुझ्या बोलण्यावर शंका आली नाही. अर्थात न केलेल्या चुकीची कबुली देणे ही पण एक चूकच आहे. पण मी तुला तसे करण्यास भाग पाडले
असे दिसते. त्याबद्दल तू मला माफ कर आणि मी पण तुला माफ करेन. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि आता पिकनिकसाठी तयारी कर. हे शब्द ऐकताच ॲनी टुणकन उठली आणि म्हणाली, आता खूप उशीर झाला असेल नाही का? नाही, आता 2च वाजलेत. अजून सर्व जमायचे असतील. चहा पाण्यासाठी अजून तासभर अवकाश आहे. तू पटकन तोंड धुवून, केस विंचरून आणि कपडे घालून तयार हो. मी खाण्याचे बास्केट भरते. आज बऱ्याच खाण्यासाठी गोष्टी आहेत. मी जेरीला तुला पिकनिक ग्राउंडवर घेऊन जायला सांगते. ओ हो मारीला, ॲन तयारी करायला जाता जाता म्हणाली. 5 मिनिटांपूर्वी मी इतकी उदास होते की मला जन्माला आल्याचे दुःख वाटत होते. पण आत्ता मात्र कोणी मला देवदूत जरी बनवतो म्हटले ना, तरीही मी ग्रीन गेबल्समधून जायला तयार होणार नाही. त्या रात्री पूर्णपणे आनंदी, पूर्णपणे थकलेली ॲन ग्रीन गेबल्समध्ये परतली. तिला जणू नवसंजीवनी मिळाली होती. ओहो मारीला, आम्ही पिकनिकमध्ये खूप मज्जा केली. सर्व काही सुंदर होते. मस्त चहापाणी झाल्यावर मिस्टर हार्मन अँड्रूज आम्हा सर्वांना एका रांगेत लेक ऑफ शायनिंग वॉटर्सवर घेऊन गेले. एका वेळी 6 जणांना बोटिंगसाठी नेले. जेन अँड्रूज तर वॉटर लिलीज काढण्यासाठी वाकली आणि तेव्हा पाण्यात पडता पडता मिस्टर अँड्रूजने त्यांना वाचवले. खरं तर ती मी असायला हवी होती. पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खाताना कसे वाटत असेल याचा पण अनुभव घ्यायला मिळाला असता आणि सर्वांना सांगायला एक छान गोष्ट मिळाली असती. मग त्यानंतर आईस्क्रीम पार्टी झाली. आईस्क्रीम अफलातून होती. खरं तर मी त्यांचे वर्णन करूच शकत नाही. संध्याकाळी मारिलाने सहलीचा वृत्तांत मॅथ्यूना सांगितला आणि ब्रोचच्या संदर्भात ॲनीनेच हरवले असल्याचा संशय घेणे आणि तिच्या कबुलीनाम्यावर विश्वास ठेवणे दोन्हीही चुकीचे होते हे मान्य केले. एका गोष्टीबद्दल मात्र दोन्ही बहीण भावाचे एकमत झाले. ते म्हणजे ज्या घरात ती असेल त्या घरात कधीच निरुत्साह फिरकणार नाही. किती सुंदर दिवस. आनंदाने हरखून एक दीर्घ श्वास घेत ॲनी म्हणाली. आणि आपले नशीब थोर म्हणून शाळेत जाण्यासाठी एवढी सुंदर वाट मिळाली आहे नाही का? डायनाबरोबर शाळेला जाताना ॲनी म्हणाली. मुख्य रस्ता बराच लांबचा तर होताच, पण रहदारीचा आणि कंटाळवाणा होता. त्याच्या तुलनेत त्यांनी शोधलेली ही वाट जवळची होती. दुतर्फा मेपलच्या झाडांचा मंद सुवास दरवळत होता. बर्च, सेडार, अल्डार अशा वृक्षांची सावली उन्हापासून संरक्षण करत होती. वाटेत लागणाऱ्या विलोमेर यांच्या शेतापलीकडील व्हॅलीत मिस्टर अँड्रू बेल यांचे व्हायलट फार्म होते. वसंत ऋतूत ती संपूर्ण व्हॅली लाखो फुलांनी फुलून येत असे. त्यामुळे तिचे व्हायलट व्हॅली असे नामकरण ॲनीने करून टाकले. या वाटेवर झाडावरून गळून पडलेल्या फुलांच्या रंगीबिरंगी पाकळ्यांची जणू रांगोळी काढल्यासारखे वाटत असे. पक्ष्यांची किलबिल, मधमाशांची गुणगुण, उडणारी फुलपाखरे, तर कधीकधी वाटेत एखादा वाट चुकलेला ससा सहज दृष्टीस पडत असे. सारे वातावरण कसे अगदी स्वप्न पाहत असल्यासारखे भासे. या रस्त्याचे नामकरण ॲनीने स्वप्न वाट असे केले. हे काही वेगळे सांगायला नको. डायना मात्र व्यवहारी अंकगणितात गुंतली होती. आईने आज डब्यात 3 रास्पबेरी टार्ट दिले होते. ते जेवणाच्या सुट्टीत 10 मुलींमध्ये कसे वाटायचे याचा हिशोब ती मनातल्या मनात करत होती. आपल्या स्वतःच्या वाट्याला येणाऱ्या टार्टचा हिशोब समजल्यावर ती भलतीच हिरमुसली. ॲव्हनलीच्या शाळेची इमारत पांढऱ्या रंगाने रंगवलेली होती.
जमिनीलगत मोठ्या रुंद खिडक्या व त्यावर पावसाची झड लागू नये म्हणून रुंद सज्जे चढवलेले होते. आतमध्ये जुन्या पद्धतीचे डेस्क होते. जवळच एक लहानसा झरा वाहत होता. या झऱ्यात शाळेतील मुले आपल्या दुधाच्या बाटल्या ठेवत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीपर्यंत त्या थंडगार राहत असत. झऱ्याच्या आजूबाजूला पुष्कळ झाडी होती. 1 सप्टेंबरला ॲनीला शाळेत पाठवताना मारीला चिंताग्रस्त झाली होती. तिच्या मते ॲनी ही एक विचित्र मुलगी होती. ती इतर मुलांबरोबर कशी वागेल आणि शाळेच्या वेळेत ती तिची चुरूचुरू चालणारी जीभ कशी काय गप्प करू शकेल याची तिला काळजी लागून राहिली. तथापि मारीलाच्या भीतीपेक्षा प्रत्यक्षात चांगल्या गोष्टी घडल्या. त्या संध्याकाळी ॲनी मोठ्या उत्साहाने सांगत होती, मला इथली शाळा खूप आवडली. ॲनी मोठ्या उत्साहाने म्हणाली, पण शिकवणारे शिक्षक फारसे आवडले नाहीत. सारखे मिशी कुरवाळत प्रिसी अँड्रूजकडे पाहत असतात. ती 16 वर्षांची आहे. पुढच्या वर्षी शार्लोट टाऊन येथील क्वीन्स अकॅडमीमध्ये परीक्षेचा अभ्यास करत आहे. टिली बोल्टरच्या मते सर तिच्यावर लट्टू आहेत. प्रिसी अँड्रूज खूपच सुंदर आहे. गुलाबी रंग, तपकिरी केस, सर्वात उंच आहे म्हणून शेवटच्या बाकावर बसते. सर पण नेहमी तिच्या शेजारच्या डेस्कजवळ बसून असतात. अभ्यासातील शंका सोडवण्यासाठी तिला मदत करतात. रुबी गिलस सांगत होती की सरांनी एका चिठ्ठीवर काहीतरी लिहून प्रिसीला दिलेले तिने पाहिले. जेव्हा प्रिसीने ते वाचले तेव्हा ती बीटरूटसारखी लाल झाली आणि हसली. पुढे रुबी गिलिस म्हणाली, त्याचा खरोखरच अभ्यासाशी काहीही संबंध नव्हता. ॲनी शर्ली, मला पुन्हा तुझ्या तोंडून शिक्षकांबद्दल असे बोलताना ऐकू आलेले अजिबात चालणार नाही. मारीला तीव्रपणे म्हणाली, तुम्ही मास्तरांवर टीका करायला शाळेत जात नाही. माझ्या मते त्यांना तुम्हाला शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून नेमले आहे आणि तुम्हाला शाळेत शिकवण्यासाठी पाठवले जाते. पुन्हा अशा गोष्टी माझ्या कानावर येता कामा नये. हे मी जरासुद्धा खपून घेणार नाही. मला आशा आहे की तू एखाद्या चांगल्या मुलीसारखी शाळेत वागशील. खरेच मी चांगल्या मुलीसारखी वागले आणि सहजपणे म्हणाले, आणि तुम्हाला वाटते तसे तेवढे काही ते अवघड नाही. मी आणि डायना एकत्र बसलो. आमची जागा खिडकीजवळ आहे. तिथून चमचमत्या पाण्याचा तलाव दिसतो. शाळेतील मुली चांगल्या आहेत. दुपारच्या सुट्टीत डबा खाताना मज्जा आली. बऱ्याच मुली 5व्या इयत्तेत आहेत. मला 4थीचा अभ्यासक्रम सांगितला आहे. मला हे आवडले नाही. त्यांच्यापैकी एकाकडेही माझ्यासारखी कल्पनाशक्ती नाही असे माझ्या लक्षात आले. आज इतिहास भूगोलाच्या पुस्तकांचे वाचन आणि शुद्धलेखन करून घेतले. माझ्या स्पेलिंगमध्ये चुका होत्या. मिस्टर फिलिप्स सर सगळ्या वर्गाला माझी पाठी दाखवून म्हणाले, स्पेलिंग चुकणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मला खूप वाईट वाटले. मला वाटते माझ्यासारख्या नवख्या मुलींबरोबर त्यांनी सौम्यपणे वागायला हवे होते. सर्व मुली माझ्याशी मैत्री करायला उत्सुक होत्या. आम्ही सर्वांनी मिळून आपापले डबे वाटून खाल्ले. एक मुलगी माझ्याबद्दल दुसऱ्या एका मुलीशी बोलताना मी ऐकलं की माझे नाक खूप सुंदर आहे. मारीला, खरंच माझे नाक सुंदर आहे का? मला माहीत आहे तू मला खरं काय ते सांगशील. तुझे नाक बरे आहे असे मारीलाने सांगितले. तिला मनापासून जाणवले की ॲनीचे नाक खरंच खूप सुंदर आहे, पण तिने तसे सांगायचे मात्र टाळले.
त्यानंतर 3 आठवडे सर्व सुरळीत चालले होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाळेला जाताना डायना म्हणाली, मला वाटते की गिल्बर्ट ब्लीथ आज शाळेत येणार आहेत. तो खूप देखणा आहे, पण आम्हा मुलींना सारखे सतावत असतो आणि चिडवत असतो. परंतु डायनाच्या तक्रारींचा स्वर त्यांच्याविषयी नावड नक्कीच दर्शवत नव्हता. गिल्बर्ट ब्लीथ, ॲनी म्हणाली. त्याचे नाव पोरच्या भिंतीवर जुलिया बेलच्या बरोबर लिहिलेले आहे, नाही का? सगळेजण त्याकडे पाहत होते, पण त्याला जुलिया बेल फारशी आवडत नाही. तिच्या चेहऱ्यावर असलेल्या डागांवरून तो तिला चिडवत असतो. डायना पटकन बोलून गेली, तिच्या चेहऱ्यावरच्या डागांबद्दल मला वेगळं काही सांगायला नको. माझ्याकडे ते भरपूर आहेत. पण अशी भिंतीवर मुलामुलींची नावे लिहिणे हा वेडेपणा आहे. मला माझे नाव असे लिहिलेले अजिबात आवडणार नाही आणि तसे कोणी करणारही नाही. ॲनीने उसासा टाकला. तिला तिचं नाव लिहिलेले आवडणार नव्हते, पण तसे कोणी लिहिणार नसेल तर ते थोडे अपमानास्पद वाटले असते. मूर्खपणा, डायना म्हणाली. तिच्यामध्ये शाळेतील मुले विशेष दिलचस्पी दाखवत. अनेक मुलांच्या नावासोबत तिचे नाव लिहून झाले होते. तुझे नाव लिहिले जाणारच नाही असं समजू नकोस हा. चार्ली स्लोएन तुझ्यावर लक्ष ठेवून असतो. त्याने घरी आईला तुझ्याविषयी सांगितले की तू वर्गातील सर्वात हुशार मुलगी आहेस म्हणून. सुंदर असण्यापेक्षा हुशार असणे कधीही चांगले नाही. मला हुशार असण्यापेक्षा सुंदर असणे जास्त आवडेल. चार्ली स्लोन मला अजिबात आवडत नाही. त्याचे डोळे बटबटीत आहेत. त्याच्याबरोबर माझे नाव लिहिले गेले तर ते मी सहन करू शकणार नाही. पण डायना वर्गप्रमुख बनणे ही मात्र एक चांगली गोष्ट आहे, डायना म्हणाली. आता तुमच्या वर्गात गिल्बर्ट आल्यावर तोच वर्गप्रमुख असणार आहे. जरी तो 14 वर्षांचा असला तरी तो 4थीत आहे. 4 वर्षांपूर्वी त्याचे वडील आजारी असल्याने त्यांची फॅमिली अल्बर्टाला जाऊन 3 वर्षे राहिली. तेव्हा त्याची शाळा बुडली. पण यापुढे तुझे वर्गप्रमुख राहणे कठीण दिसते. मला आनंद झालाय, ॲनी पटकन म्हणाली. मला लहान मुलांचं वर्गप्रमुख म्हणून घेणे फारसे अभिमानाचे वाटत नाही. काल तर स्पेलिंग टेस्टमध्ये जोशी पुस्तकात बघून स्पेलिंग लिहित होती. फिलिप सरांचे लक्ष प्रिसी अँड्रूजकडे होते. मी जोशीकडे पाहिले तेव्हा चपापली. तिची बहीण गेरटी पण तशीच आहे. काल तिने झऱ्यात माझ्या जागेवर आपली दुधाची बाटली ठेवली. मी आता तिच्याशी बोलत नाही, डायना म्हणाली. तो गिल्बर्ट ब्लीथ तुझ्या अगदी जवळ बसला आहे आणि फक्त तू त्याच्याकडे बघ आणि मला सांग, तो तुला देखणा वाटतो की नाही. डायना ॲनीशी कुजबुजली. ॲनीने त्या दिशेने पाहिले. गिल्बर्ट ब्लीथ त्याच्यासमोर बसलेल्या रुबी गिलिसची लांब वेणी तिच्या सीटच्या मागील बाजूस हेअर पिनने अडकवण्यात गुंतला होता. ॲनी त्याच्याकडे पाहत होती, पण त्याचे लक्ष तिच्याकडे गेले नाही. तो एक उंचपुरा मुलगा होता. पिंगट रंगाचे खोडकर डोळे, कुरळे तपकिरी रंगाचे केस आणि खोडसाळपणा करणारा हसरा चेहरा. रुबी सरांना गणित दाखवण्यासाठी उठली तशी तिची वेणी ओढली गेली आणि केस मुळापासून दुखावल्याने मोठ्याने ओरडली. सर्वजण तिच्याकडे पाहत राहिले. फिलिप सर तर रागारागाने तिच्याकडे बघायला लागले. ती बिचारी रडू लागली. या गोंधळात गिल्बर्टने हेअरपिन नजरेआड केली आणि साळसूतपणे इतिहासाच्या पुस्तकात डोके खुपसले. जेव्हा गोंधळ कमी झाला तेव्हा त्यांचे लक्ष ॲनीकडे गेले आणि त्याने गमतीने डोळे मिचकावले. मला वाटते तुझा गिल्बर्ट ब्लीथ देखणा आहे, पण नको इतका धाडसी आहे. अनोळखी मुलीकडे पाहून
डोळे मिचकावणे हा चांगला शिष्टाचार नाही, ॲनीने डायनाला उत्तर दिले. दुपारपर्यंत फारसे काही विशेष घडले नाही. फिलिप सर प्रिसे अँड्रूजच्या बीजगणितातील शंका समाधान करत होते. बाकीच्या मुलांच्या टिवल्या बावल्या सुरू होत्या. कोणी ग्रीन ॲपल खात होते, तर कोणी कुजबूज करत होते. काही मुलांनी नाकतोडा पकडून त्याच्या पायाला दोरा बांधून 2 डेस्कमधल्या मोकळ्या जागेत सोडून दिला होता. गिल्बर्ट ब्लीथचे ॲनी शर्लीचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु तो पूर्णपणे अयशस्वी झाला, कारण ॲनी त्या क्षणी पूर्णपणे स्वतःच्या स्वप्नातील दुनियेत बुडून गेली होती. तिचे डोळे पश्चिमेकडील खिडकीतून दिसणाऱ्या चमचमत्या तलावातील पाण्यावर खेळले होते. त्याशिवाय तिचे इतरत्र कुठेही लक्ष नव्हते. गिल्बर्ट ब्लीथला त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी मुलगी अजून भेटली नव्हती आणि या अपयशाला सामोरे जाताना स्वतःला कसे सावरायचे हे त्याला माहीत नव्हते. कोण ही आज आलेली लाल केसांची, मोठ्या डोळ्यांची आणि नाजूक हनुवटीची नवखी मुलगी माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही? या रागाने तो ताडकन उठला आणि पलीकडच्या डेस्कजवळ गेला. ॲनीच्या लांब वेणीचा शेपटा पकडून त्याने तो वर उचलला. कुत्सितपणे कुजबुजत म्हणाला, गाजर गाजर. ॲनीने त्याच्याकडे सुडाच्या नजरेने पाहिले. त्यानंतरची तिची कृती मात्र सर्वांना अवाक करणारी ठरली. रागाच्या भरात ती उठून उभी राहिली. तिची रम्य स्वप्ने पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती. तिने संतापाने गिल्बर्टवर नजर फेकली. तिच्या डोळ्यात पेटलेली आग तितक्या संतप्त अश्रूंनी त्वरेने विझली आणि जोरात ओरडली, दुष्ट मुलगा, असे बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आणि मग खळखट्ट्या असा आवाज आला. ॲनीचा हात अभावितपणे उचलला गेला आणि तिच्या हातातील पाटी गिल्बर्टच्या डोक्यावर फुटली. फुटलेल्या पाटीतून त्याचे डोके बाहेर आले. ॲव्हनलीच्या शाळेतील अपूर्व असे दृश्य पाहून मुलांना तर धक्का बसलाच, शिवाय डायनाचा श्वास रोखला गेला, तर रुबी नुकताच तिच्याबाबत घडलेला प्रकार आठवून पुन्हा वेड्यासारखी रडू लागली. टॉमी स्लोएनने त्याचे नाकतोडे घाईघाईने खिशात लपून ठेवले आणि आश्चर्याने आवासून पाहत राहिला. मिस्टर फिलिप्सनी येऊन ॲनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि रागारागाने विचारले, ॲन शर्ली, याचा अर्थ काय? ॲनीने उत्तर दिले नाही. तिला गिल्बर्टने गाजर म्हटले हे तिने संपूर्ण शाळेसमोर सांगताना शरमेने अजून मेल्याहून मेल्यासारखे झाले असते. ही माझीच चूक होती मिस्टर फिलिप्स, मी तिला चिडवले. गिल्बर्टने कबुली दिली, पण मिस्टर फिलिप्सने गिल्बर्टकडे लक्ष दिले नाही. माझा विद्यार्थी असा उग्र संतापी आणि सूडबुद्धीने वागताना पाहून मला खूप वाईट वाटत आहे. ॲनी, जा आणि फळ्यासमोर उभी राहा, मिस्टर फिलिप्सने फरमावले. ॲनीने या शिक्षेऐवजी चाबकाचे फटके सहन केले असते. खरोखरच ती चाबकाचे फटकारे खात आल्यासारखी थरथरत भेलकांडत कशी बशी फळ्याकडे जाऊन उभी राहिली. मिस्टर फिलिप्सने खडूने फळ्यावर लिहिले, ॲन शर्लीचा स्वभाव खूप वाईट आहे. ॲन शर्लीने तिच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे आणि सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात फळ्यावरचे वाचून दाखवले. ॲनी पुन्हा फळ्याकडे पाहणार नव्हती.
पण रडली नाही किंवा तिने मान खाली नाही घातली. घोर अपमानाच्या वेदनांमध्ये तिच्या रागाला अजून उकळ्या फुटत होत्या. डायनाची सहानुभूतीपूर्वक नजर, जोशीचे कुत्सित हास्य, चार्ली स्लोएनचा अपेक्षाभंग झालेला चेहरा, या साऱ्याला एका शूर योद्धा असल्याप्रमाणे आवेशात ती तोंड देत उभी होती. पण गिल्बर्ट ब्लीथकडे ती नुसते बघणार सुद्धा नव्हती, पुन्हा कधीही बघणार नव्हती. ती त्याच्याशी कधीच बोलणार नव्हती. जेव्हा शाळा सुटली तेव्हा ती ताठ मानेने बाहेर पडली. गिल्बर्ट ब्लीथने तिला दारात अडवण्याचा प्रयत्न केला. ॲनी, मी तुला तुझ्या केसांवरून चेष्टा केली. माझी चूक झाली आहे आणि मी कबूल करतो. मला माफ कर. विषय जास्त वाढवू नकोस. मी खरंच चुकलो. ॲनीने तिरस्काराने तोंड फिरवले आणि ऐकून न ऐकल्यासारखे करून पुढे निघाले. ॲनी, तू असे कसे करू शकतेस? थोडे पुढे गेल्यावर डायनाने ॲनीला विचारले. एकाच वेळी तिला ॲनीचा थोडा राग आला आणि थोडे कौतुकही वाटले. डायनाला वाटले आपल्याला गिल्बर्टने कळकळीची विनंती केली असती तर अमान्य करणे अवघड झाले असते. मी गिल्बर्ट ब्लीथला कधीही माफ करणार नाही, ॲनी ठामपणे म्हणाली. आणि मिस्टर फिलिप्सने माझ्या नावाचे स्पेलिंग ई शिवाय लिहिले. डायना, माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. डायना तरीही समजुतीच्या स्वरात म्हणाली. अगं, तो प्रत्येक मुलीची चेष्टा करतो. मला तर कितीतरी वेळा माझ्या काळ्या केसांवरून काळा कावळा म्हणून चिडवत असतो. कावळा म्हणणे आणि गाजर म्हणणे यात खूप फरक आहे, ॲनी गंभीरपणे म्हणाली. गिल्बर्ट ब्लीथने माझ्या भावना दुखावल्या आहेत डायना. हे प्रकरण या गोष्टीवर थांबले असते तर फारसे बिघडले नसते. पण काही वेळा एकदा गोष्टी बिघडत चालल्या की त्या जास्तच बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ॲनीच्या शाळेच्या बाबतीत पण असेच काहीसे घडायचे होते. मधल्या सुट्टी शाळेतील मुले डबा खाऊन झाल्यावर जवळच्या मिस्टर ब्रेलच्या टेकडीवर स्प्रूसच्या वनात झाडावरचा डिंक गोळा करत आणि च्युइंगमसारखे चगळत असत. अनेकदा मधली सुट्टी संपत आली तरीही मुले तिथेच रेंगाळत असत. तिथून फिलिप्स सर घरातून शाळेकडे परतताना दिसले की पळत पळत शाळा गाठताना सर्वांची तारांबळ उडत असे. बऱ्याचदा 2-3 मिनिटांचा उशीरपणा होत असे. गिल्बर्टने ॲनीची खोडी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी फिलिप्स सरांना मुलांना कडक शिस्त लावावी अशी हुक्की आली. मधल्या सुट्टीपूर्वी त्यांनी संपूर्ण वर्गाला तंबी दिली की मधली सुट्टी संपण्यापूर्वी वर्गात हजर राहणे अनिवार्य असेल आणि जे वेळेवर उपस्थित नसतील त्यांनी शिक्षेसाठी तयार राहावे. यावेळी मुलांनी सावध पवित्रा घ्यायचे ठरवून फार दूर न जाण्याचे धोरण आखले. पण अधिकाधिक डिंक गोळा करण्याच्या नादात ते धोरण फसले आणि मुले लांबवर पांगली. घरातून फिलिप्स सर बाहेर पडताना दिसल्या जास्त लांब न गेलेल्या मुली प्रथम शाळेकडे धावल्या. मुले मात्र दूर झाडावर चढून डिंक गोळा करत त्यांची थोडी धांदल उडाली. या डिंक गोळा करणाऱ्या मुलामुलींमध्ये ॲनी सामील नव्हती. ती आपल्याच नादात निसर्ग शोभा निरखत आनंदाने फिरत होती. पाने फुले तोडून तिने माळा गुंफून वनदेवीसारख्या केसात माळल्या होत्या. आज तिला एक मोठे झाड नव्याने सापडले. त्यांच्या सावलीत ती गाणे गुणगुणत एकटीच खेळात रमली. जेव्हा तिला मधली सुट्टी संपत आल्याची जाणीव झाली तेव्हा हत्तीच्या वेगाने तिने शाळा गाठण्यासाठी बऱ्याच मुलांना मागे टाकत वर्गात प्रवेश केला. फिलिप्स सर नुकतेच आत येऊन टोपी काढत होते. तिच्यानंतर उरलेली 10-12 मुले वर्गात येत होती. फिलिप्स सरांची सर्व मुलांना शिस्त लावायची योजना बारगळली.
जवळजवळ निम्म्या वर्गाला शिक्षा करण्याचा त्रास घेण्यापेक्षा काहीतरी केले असे दाखवण्यासाठी त्यांनी उशीर झालेल्या मुलांकडे एकवार नजर टाकली आणि बळीचा बकरा आपसुकच हेरला. जोरात पळत आल्यामुळे ॲन धापा टाकत होती. लिलीच्या फुलांची माळलेली माळ विस्कटलेली होती. ॲन शर्ली, तुला मुलांबरोबर खेळायला मधल्या सुट्टी कमी पडली असेल म्हणून आज तुला जास्त वेळ देता येईल. तुझ्या केसातील फुले काढ आणि तू आणि गिल्बर्ट ब्लिथ एका डेस्कवर बसा. अत्यंत उपहासाने त्यांनी ॲनीला फरमावले. सर्व मुले कुचेष्टेने हसू लागली. डायनाने ॲनीच्या केसातून फुलांची माळा हलकेच काढली आणि दिलासा देण्यासाठी हात हळूच दाबला. ॲनी दगडासारखी स्तब्ध होऊन सरांच्या तोंडाकडे पाहत राहिली. मी काय बोललो ते तू ऐकलेस ॲन? मिस्टर फिलिप्सला कठोरपणे विचारले. हो सर, ॲनी हळूच म्हणाली. पण मला असे वाटले नाही की तुम्हाला ते खरोखरच म्हणायचे आहे. मी खात्रीने सांगतो की मला तेच म्हणायचे आहे, उपरोधिक स्वरात सर म्हणाले. तुला जे सांगितलंय त्याचे पालन त्वरित कर. क्षणभर ॲनी थांबली. सर्वांना असे वाटले की ती सरांची आज्ञा पाळणार नसावी. तिच्या पाठीशी कोणी नाही याची जाणीव झाल्यावर मुकाट्याने उठली आणि ताठ मानेने गिल्बर्ट ब्लिथच्या शेजारी बसली. दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला होता. जोसी पाय, जिला कालच्या स्पेलिंग पुस्तकात पाहून लिहिताना ॲनीने पाहिले होते, ती मैत्रिणींना ॲनीबद्दल सांगताना ॲनीच्या कानावर पडले. एकदम पांढरी फटक रंग आहे आणि त्यावर असंख्य लालसर डाग आहेत. हा म्हणजे ॲनीसाठी अगदी कहर झाला. डझनभर उशिरा आलेल्या मुलांमधून फक्त तिला एकटीला शिक्षा देणे. शिक्षेचे स्वरूप म्हणजे काल ज्या गिल्बर्ट ब्लिथने तिची कळ काढून तिला अत्यंत वाईटरित्या प्रतिक्रिया देण्यासाठी भाग पाडले, त्याच्या शेजारी जाऊन बसण्याची शिक्षा करणे. जोशी पायसारख्या मुलीचे खवचट बोलणे आणि सर्व वर्गातील मुलांना तिचा अपमान होताना गंमत पाहणे. ॲनीला हे सर्व असहाय्य झाले. आता प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही अशी तिची भावना झाली. तिचे संपूर्ण अस्तित्व लाजेने, रागाने आणि अपमानाने खचून गेले. सर्वजण हे पाहत होते. थोडी कुजबूज, थोडी टिंगल, एकमेकांना कोपर खळी मारून हिदीपिदी हसणे सुरू होते. पण ॲनीने कधीही डोके वर काढले नाही. गिल्बर्ट खाली मान घालून अपूर्णांगाची उदाहरणे सोडवत बसला होता. फिलिप सर प्रिसिला उद्देशून कवितेचे यमक जुळल्याची खटपट करत होते. गिल्बर्टने हळूच एक कॅन्डी ॲनीकडे सरकवली. कॅन्डी गुंडाळलेल्या कागदावर तू गोड आहेस असे सोनेरी रंगाने लिहिलेले होते. ॲनीने ती कॅन्डी अलगद उचलून हळुवारपणे खाली पायात टाकली आणि बुटांच्या टाचेखाली चुरडून त्याची पूड केली आणि गिल्बर्टकडे पूर्ण दुर्लक्ष करून परत हाताने चेहरा झाकून घेतला. जेव्हा शाळा सुटली तेव्हा ॲनी तिच्या डेस्ककडे गेली. तिथले सर्व काही पुस्तके आणि लेखन, वह्या, पेन आणि शाई, प्रार्थनेचे पुस्तक, सर्व गोष्टी बाहेर काढल्या आणि तिच्या फुटलेल्या पाठीवर व्यवस्थित ठेवल्या. ॲनी, तू त्या सर्व गोष्टी घरी कशासाठी घेऊन जात आहेस? शाळेतून बाहेर आल्यावर डायनाने विचारले. त्याआधी तिची ॲनीबरोबर बोलण्याची हिंमत झाली नव्हती. मी यापुढे शाळेत परत येणार नाही, ॲनी म्हणाली. डायनाने ॲनीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मारीला तुला घरी राहून देईल का? तिला ते करावे लागेल, ॲनी म्हणाली. मी पुन्हा त्या माणसाच्या शाळेत जाणार नाही. ओ ॲनी, डायना रडकुंडीला आली. असं का काय करतेस? मला सर त्या घाणेरड्या गर्टी पायसोबत बसायला लावतील. ती एकटीच बसते. तू असे करू नको ना. शाळा सोडून नको ना जाऊस. डायना, मी तुझ्यासाठी या जगात काहीही करेन.
ॲनी खिन्नपणे म्हणाली. मी तुझ्यासाठी स्वतःचा जीव देखील पणाला लावेन, पण मी हे करू शकत नाही, म्हणून कृपया मला गळ घालू नको. त्यामुळे माझे अंतःकरण दुखावत आहे. डायना दुःखी स्वरात ॲनीला समजावत राहिली. अगं, तुला शाळेतील गमती जमती गमवाव्या लागतील. आपण ओढ्याजवळ घर बांधायचे ठरवले आहे. बॉलने खेळायचे आहे. नवीन गाण्याची तालीम जेन अँड्रूज घेत आहे. ते अजून पूर्ण व्हायचे आहे. ॲलिस अँड्रूज पुढच्या आठवड्यात एक नवीन पुस्तक आणणार आहे. त्याचे समूह वाचन नदीकाठी करायचे ठरले आहे. तुला तर या सर्व गोष्टी मनापासून आवडतात. तेव्हा हा वेडेपणा सोड आणि विषय जास्त वाढवू नकोस. पण ॲनीवर कशाचाही परिणाम झाला नाही. घरी गेल्या गेल्या तिने मारीला समोर आपला फिलिप सरांच्या शाळेत न जाण्याचा तिचा निर्धार व्यक्त केला. हा काय मूर्खपणा आहे? मारीला चिडून म्हणाली. हा मूर्खपणा नाही. मारीला, माझा अपमान झाला आहे. हे तुमच्या लक्षात कसे येत नाही? ॲनी गंभीर स्वरात मारीला सांगत होती. तुझा अपमान झाला असे तुला वाटत असेल तरी सुद्धा तुला उद्या सकाळी शाळेत जावेच लागेल. ॲनीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, मी परत शाळेत जाणार नाही. मी घरीच अभ्यास करेन. मी माझी बडबड बंद करेन. तुम्ही मला जसे सांगाल त्याप्रमाणे वागेन, पण मी शाळेत जाणार नाही. ॲनीचा पक्का निश्चय तिच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. तिला आता विरोध केल्यास प्रकरण अजून अवघड होईल याची मारीलाला कल्पना आली. तुर्तास काही न बोलणे शहाणपणाचे ठरेल, म्हणून तिने गप्प बसायचे ठरवले. संध्याकाळी जाऊन मिसेस रेचल लिंडशी याबाबत सल्ला घेण्याचे मनाशी पक्के केले. एव्हाना रेचल लिंडशी याबाबत बायकी पोचली असावी याची तिला खात्री होती. त्याप्रमाणे संध्याकाळी मारीला रेचलकडे पोहोचली. मारीला ॲनीच्या शाळेतील घटनेबाबतीत आपल्याकडे सल्ला मागायला आल्यामुळे मिसेस रेचल मनातल्या मनात सुखावल्या आणि प्रेमळपणे मारीलाला म्हणाला, मला तुझ्या ॲनीची गंमत वाटते, पण माझी खात्री आहे की यामध्ये चूक मिस्टर फिलिप्स यांचीच आहे. अर्थात काल तिच्या वागण्यासाठी शिक्षा केली हे ठीक होते, पण आजची गोष्ट वेगळी होती. उशिरा आलेल्या इतरांनाही तशी शिक्षा व्हायला हवी होती. आणि शिक्षा म्हणून मुलींना मुलांसोबत बसवणे हे योग्य नाही. जोसीने तिची नालस्ती करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आणि इतर मुले स्वतः चूक करून ॲनीची टिंगलटवाळी करत होते. ॲनी इतक्या लवकर शाळेत लोकप्रिय होईल असे मला कधीच वाटले नव्हते. म्हणजे मी तिला घरी राहू द्यावे असे तर तुम्ही सुचवत नाही ना? मारीलाने विचारले. होय, मी तर असे म्हणेन की ती स्वतःहून जोपर्यंत शाळेत जाण्याचे नाव काढत नाही तोपर्यंत तू शांत बस. आठवड्याभरात आपल्या आपण शांत होईल आणि स्वतःहून शाळेला जायला तयार होईल. मात्र तिला आता लगेच शाळेला जायला भाग पाडले तर ती आक्रमकपणे जास्त विरोध करेल आणि मग निस्तारणे अवघड होईल. मिस्टर फिलिप्स हे शिक्षक म्हणून अजिबात चांगले नाहीत. ते लहान वर्गातील मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून क्वीन्स अकॅडमीच्या पात्रता प्रवेशाची तयारी करणाऱ्या मोठ्या वर्गातील मुलांना मार्गदर्शन करण्यावर सर्व लक्ष देतात अशी एक वदता आहे. त्यांचे काका जर शाळेचे विश्वस्त नसते ना तर त्यांना आणखी एखादं वर्ष शिक्षक म्हणून कामावर ठेवणे अशक्य झाले असते. अशाने लहान मुलांच्या शिक्षणाचे काय होणार हे देवच जाणे. मिसेस लिंडनी खंत व्यक्त केली. मारीलाने मिसेस रेचल यांचा सल्ला मानला आणि ॲनीला शाळेत जाण्यासाठी एक चकार शब्दही तोंडातून काढला नाही. ॲनी घरी व्यवस्थित अभ्यास करत होती. नेमून दिलेली कामे व्यवस्थित करत होती.
आणि डायनाबरोबर खेळतही होती. जेव्हा केव्हा गिल्बर्टची रस्त्यात अथवा रविवारच्या शाळेत भेट होईल तेव्हा त्यांचे समेट साधण्याचे प्रयत्न तिरस्काराने उडवून लावत असे. डायनाच्या मध्यस्थीचा काही उपयोग झाला नाही. ॲनीने जीवनाच्या शेवटपर्यंत गिल्बर्ट ब्लीथचा तिरस्कार करण्याचे ठरवले होते. जितक्या तीव्रपणे ती गिल्बर्टचा तिरस्कार करत होती तितक्याच तीव्रतेने ती डायनावर उत्कट प्रेम करत होती. एक दिवस संध्याकाळी मारीला बागेतील सफरचंदाची टोपली घेऊन घरात आली तेव्हा तिला ॲनी पूर्वेकडील खिडकीजवळ एकटीच रडत बसलेली दिसली. आता आणखी काय झाले ॲनी? मारिलाने विचारले. डायनासाठी मला रडू येत आहे, मुसमुसत ॲनी म्हणाली. मला डायना खूपच आवडते. तिच्याशिवाय मला जगण्याची कल्पनाही करता येत नाही. मला माहीत आहे मोठी झाल्यावर डायना लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी जाईल. तेव्हा मी तिच्याशिवाय कशी राहू शकेन? मला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा प्रचंड राग येत आहे. मी तिला नववधूच्या वेशात पाहत आहे. शुभ्र पांढऱ्या ड्रेसमध्ये नटलेली सजलेली डायना मला दिसत आहे. मी फुग्याच्या बाह्या असलेला पोशाख करवली म्हणून घातलाय. पांढऱ्या घोड्यांच्या राजेशाही बग्गीतून नवऱ्याबरोबर डायना दूरच्या गावी जात आहे. मी तोंडावर उसने हसू आणले आहे, पण माझे काळीज तिळतिळ तुटत आहे. आणि डायनाला गुड बाय म्हणताना इथे ॲनीचा संयम तुटला आणि हमसाहमशी रडू लागले. मारिलाची हसून हसून मुरकुंडी वळली. ते ऐकून शेजारच्या खोलीतून मॅथ्यू काय झाले आहे हे पाहण्यासाठी आत आले. यापूर्वी मारिलाला असे हसताना आपण कधी पाहिले होते असा प्रश्न त्यांना पडला. हसण्याची उबळ थोडी कमी झाल्यावर मारिला ॲनीला म्हणाली, ठीक आहे ॲन शर्ली, तुला कारण नसताना त्रास ओढवून घ्यायचा असेल तर यापुढे लहान सहान समस्या की ज्यांचे निराकरण झाल्यास घराच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल त्यासाठी जरा प्रयत्न कर. माझ्या मते तेवढी कल्पनाशक्ती तुझ्याकडे नक्कीच आहे.